नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025 इयत्ता 10वी विषय भूगोल। ही प्रश्नपत्रिका 2 तासांचा यासाठी वेळ आहे आणि गुण आहेत 40। तर अशा मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासण्यासाठी आपल्या व्हिडिओवरती प्लेलिस्ट ऑलरेडी बनवलेल्या आहेत। तुम्ही त्या इयत्तेच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करू शकता। मागील काही वर्षांच्या म्हणजे किमान 5 वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्यात तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे। आणि हे प्रत्येक प्रश्नपत्रिका प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी असणार आहे। त्यामुळे हीच प्रश्नपत्रिका येणार आहे असं काही नसतं। तर तुम्ही अधिक सरावासाठी ही प्रश्नपत्रिका आपण देत आहोत। झालेल्या प्रश्नपत्रिकासुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहून घेणं, त्यांचा सराव करणं, प्रॅक्टिस करणं, प्रत्येक प्रश्न डबल सोडवणं, पाठांतरण करणं हे विद्यार्थ्यांचं काम आहे। त्यामुळे तुम्ही बारकाईने पहा। चला तर मग आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला सूचना दिलेल्या असतात, त्यामुळे त्या बारकाईने वाचून घ्या। सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। उजवीकडील अंक गुण दर्शवतात। भारताचा नकाशा आराखड्याचा वापर करावा। नकाशा काढण्यासाठी पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे। ह्या काही सूचना तुम्हाला दिलेल्या असतात। ह्या तुम्ही न वाचता घाई पेपर सोडवायला सुरुवात करता आणि मग तुम्ही गोंधळून जाता। खरं तर समाजशास्त्र हा विषय असा आहे की जास्तीत जास्त आउट ऑफ गुण पाडण्यासाठी आणि स्कोरिंगसाठी सर्वात चांगला विषय आहे। त्यामुळे या विषयाकडे तुम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे। स्कोरिंग वाढवण्यासाठी इतिहास, भूगोल या दोन्ही विषयांचा आउट ऑफ स्टडी करणं फार गरजेचं आहे आणि खूप सोपं विषय आहेत। तसं बघितलं तर तुम्ही फक्त ऑब्जेक्टिव्ह जरी केले, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या आणि भूगोल या तीनही विषयांचा जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह जरी केले तरी तुम्ही आउट ऑफ मार्काने पास होऊ शकता। आणि ज्यांना 40 पैकी 40 मार्क पाडायचे त्यांच्यासाठी प्रश्नपत्रिका आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। जास्तीत जास्त सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि हाईप या बटनाला क्लिक करा। तुम्हाला खाली हाईप बटन दिसेल, पहा। पहिल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे, तुम्हाला 5 गाळे जागा दिल्याचं तुम्ही पाहू शकताय। भारत व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट कोणती आहे? लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक, अध्यक्षीय। दुसरा आहे, भारतातील या शहरात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो? कुठल्या? तर मुंबई, चेंबूर, कोलकाता, दिल्ली। सगळीकडेच पडतो। भारतातील सांगितलं आहे, मुंबई लिहू शकता। तुमच्या पुस्तकामध्ये काय उत्तर आहे ते पहा। साग हा मुख्य प्रामुख्याने कोणत्या वनात आढळतो? समुद्रकाठ, काटेरी, पानझडी, सूचिपर्णी। लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा कितवा क्रमांक आहे हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर गाळे जागा झाल्या। नंतर प्रश्न क्रमांक 1 मधील तुम्हाला अस्तंभाशी ब स्तंभाशी जोडी लावा अशा प्रकारचं तुम्हाला जोड्या लावा येतील। पहा, भूगोल इतिहासमध्ये आपण जो अभ्यास केला त्यामध्ये काय होतं, चुकीची जोडी ओळखा। परंतु इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये असं आहे की जोड्या लावा। तुम्ही या जोड्या व्यवस्थित काळजीपूर्वक लावू शकता। कधी काय होऊ शकता? जेव्हा तुम्ही पाठांतरण पुस्तकांचं वाचन करणार तेव्हा। त्यासाठी अभ्यास फार महत्त्वाचा आहे। देन आफ्टर क्वेश्चन नंबर 2, एका वाक्यात उत्तरे लिहा। हा 4 गुणांसाठी असणार आहे। गंगा नदीचा उगम कुठे होतो? भारतातील पश्चिम बंगाल हे राज्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? आणि लिंग उत्तर म्हणजे काय? ब्राझीलमधून कोणकोणती महत्त्वाची अक्षरवृत्त जातात? अशा प्रकारचे तुमचा हा प्रश्न 1 मार्काला म्हणजे 4 मार्काचे विचारले जाऊ शकतात। 4 आणि 4 8 आणि 4 12 हा पहिला प्रश्न जो आहे पहिल्या पानाला 12 मार्कांचा झाला। त्यानंतर तुम्हाला असं विचारलं तर ब्राझीलमध्ये सर्वाचे शिखर कोणते? पिको दी लेनिवा। अशा प्रकारचं तुम्ही पहा आणि करेक्शन करून लिहा। तर अशा प्रकारचं जर तुम्ही बारीक बेसिक गोष्टी, गाळे जागा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे पाठांतर केले तर 12 मार्क तुमचे फिक्स होऊ शकतात। अतिशय सोपा पेपर आहे, त्यामुळे घाबरून गोंधळून जायची गरज नाही। SSC बोर्डला सुद्धा हाच पॅटर्न असणार आहे। अशाच प्रकारे तुमची प्रश्नपत्रिका असते। आता प्रश्न दुसऱ्यामधील आपण पाहणार आहोत फक्त नकाशा वाचन। नकाशामध्ये अक्षर भरा, नकाशा वाचून उत्तर द्या। ही तुम्हाला 8 गुणांसाठी असतात। पहा, प्रश्न क्रमांक 4 आहे, तुम्हाला पुरवलेल्या भारताच्या नकाशामध्ये ही जी माहिती दिली ती लिहा। काय दिले? मुंबई दिले, धरणचे वाळवंट, आंध्र प्रदेश, अर्धवर्ष प्रदेश, पूर्ण किनारी प्रदेश, कर्कवृत्त आणि अरवली पर्वत हे तुम्हाला भारताच्या नकाशात दाखवायचं आहे। त्यामधील दुसरा भाग काय आहे? दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या। किती सोपं आहे पहा। हा तुम्हाला जो दिलेला आहे तो ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे। या ठिकाणी काय दिले पहा, गियाना उच्चभूमी, त्यानंतर मरायना बेट। हे अक्षर आता इथे तुम्हाला फेंट दिसतात, ते डार्क दिसत नाही आहेत कारण ही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसत आहे। तुमच्यासमोर जेव्हा येणार आहे तेव्हा तुम्हाला क्लिअर दिसणार आहे। इथे पहा, ब्राझिलिया दिले, पेंट नावू दिलेलं आहे, अशी नावं आहेत। उच्चभूमी दिलेलं आहे,
ही नावं तुम्हाला इथे क्लिअर दिसणार नाहीत, परंतु प्रश्नपत्रिकेमध्ये क्लिअर दिसणार आहेत. तर ही सर्व बारकाईने पाहून तुम्ही यांची उत्तरं लिहिणं फार गरजेचं आहे, कारण हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. 4 प्रश्न 4 गुणांसाठी, त्यामुळे हे आजचे मार्क जाऊ द्यायचे नाहीत. जसं इतिहास, भूगोलमध्ये, मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये तुम्हाला पॅसेज पाहून प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात, तशीच भूगोलमध्ये नकाशा पाहून त्याची उत्तरं देणं गरजेचं असतं. तर हा प्रश्न सर्वांसाठी फार सोपा आहे, सर्वांना उठप गुण मिळवून देण्यासाठी आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता बारकाईने विचार करून याची उत्तरे द्यायची. हातचा मार्क जाऊ द्यायचा नाही. हे एकच वाक्य लक्षात ठेवा की आपलं जे समोर डोळ्याने दिसते त्याच्यामध्ये शोधा, तुम्हाला उत्तर भेटणार आहे. इकडे तिकडे बघण्यात वेळ घालवायचा नाही. SSC बोर्ड असेल, प्राथमिक परीक्षा असेल, प्रायमरी फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, सेकंड युनिट टेस्ट, कोणती एक्झाम असू देत, जेव्हा तुम्ही प्रश्न नीट समजून घेणार आहात तेव्हाच तुम्हाला त्याचं उत्तर येणं गरजेचं आहे किंवा येणारच आहे. ठीक आहे. तर नकाशा वाचून व्यवस्थित छान झाला असेल, प्रश्नांची उत्तर झाले असेल, तर आपण नवीन प्रश्नाकडे वळूयात. तर हा ब्राझीलचा नकाशा येऊ शकतो, भारताचा नकाशा येऊ शकतो, कोणताही नकाशा येऊ शकतो तुम्हाला. तुम्ही सर्व धड्यांचा चांगला सराव करा, पाठांतरण करा आणि सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका वहीमध्ये लिहून काढा. पाठांतरण करा, कशा स्वरूपाचे प्रश्न येतात वारंवार याचाही अभ्यास करा. कोणत्या धड्यावर किती वेटेज आहे, कोणत्या धड्यातील जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले आहेत मागील 5 वर्षामध्ये, याचा जास्त सराव केलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. प्रश्न पुढचा घेणार आहोत आपण 4थ्यामधील ब. ॲमेझॉन नदीखोऱ्यातील उंचीची कक्षा सांगा. ॲमेझॉन नदी कोणत्या दिशेला वाहते, पूर्वेकडून पश्चिमेकडे. ॲमेझॉन नदीच्या 2 उपनद्या. 4था आहे पंपास प्रदेश ब्राझीलच्या कोणत्या दिशेस आहे. पॅराग्वे नदी ब्राझीलमधून कोणत्या देशात प्रवेश करते. तर अशा प्रकारचे तुम्हाला 3-3 गुणांसाठी प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर हाही प्रश्न आहे 15 मार्कांसाठी. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये तुम्हाला विचारले ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. पुढचा आहे ब्राझीलमधील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. का कमी होत आहे, तुम्हाला जशी शास्त्रीय कारणं असतात विज्ञानमध्ये तशी भौगोलिक कारणं आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला भौगोलिक कारणं लिहिणं गरजेचं आहे. तिसरं आहे क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे. बरोबर आहे, कारण आपण जेव्हा कुठेही क्षेत्रभेटीसाठी जातो तेव्हा तिथे आपण घेऊन गेलेल्या साहित्यांचा कचरा बनतो, आपण ते टाकून देतो आणि ते इतरांना त्रासदायक होऊ शकतं. मग एक आपण सुजाण नागरिक म्हणून त्याची विल्हेवाट लावणं किंवा त्याचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं. तर अशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 5वा अ. यामध्ये एक सुबक आकृती किंवा तक्ता स्तंभालेख काढा असं दिलं आहे. तुम्हाला तक्त्यावरून स्तंभालेख काढायचा आहे. हा प्रश्न आहे 5 गुणांसाठी. किंवा दुसरा प्रश्न तुम्हाला दिला असतो, सोपा आहे पहा. सरासरी आयुर्मान दिले भारत आणि ब्राझील. आडव्या लाईनमध्ये खाली भारत आणि ब्राझील घ्या आणि या बाजूला तुम्ही 1990, 2000, 2010, 2016 अशा प्रकारे लिहून घेतलं तरी चालेल. आणि वरती 60 पासून ते 100पर्यंत अंक लिहून घ्या 5-5च्या फरकाने किंवा 3-3च्या फरकाने. खाली उत्तर काय दिले, 2010 साली भारताचे सरासरी आयुर्मान किती वर्ष होते. नकाशा तुम्ही स्तंभालेख काढला की तुम्हाला सगळी उत्तरं मिळणार आहेत. 2 हाफ असणार आहेत. त्यानंतर दोन्ही देशामधील सरासरी आयुर्मानाची वाढ कोणत्या दशकात झालेली आहे. दोन्ही देशाच्या सरासरी आयुर्मानाच्या बाबतीत आलेखांचा वाचनानंतर काय निष्कर्ष निघतो हे तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. किंवा दुसरा प्रश्न विचारला आहे, पुढील आलेखांचे वाचन करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. वरील दोन्ही आलेख काय दर्शवतात पहा. प्रश्न डबल किंवाला विचारलेला आहे 5 गुणांसाठी. कोणत्या देशात पुरुषांची संख्या जास्त आहे, कोणत्या देशात दरडोई स्त्रियांची संख्या जास्त आहे. अतिशय एका मार्काला विचारलेली प्रश्न आहे, त्यामुळे प्रश्न जाऊ द्यायचे नाही आहेत. हा प्रश्न तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळून देऊ शकतो, त्यामुळे इथे मात्र तुम्ही मार्कामध्ये जाऊ द्यायचे नाही. नकाशा पहा. लोकसंख्या, रचना, लिंग उत्तर दिलेले आहे तुम्हाला. लिंग उत्तर म्हणजे पुरुष आणि स्त्रियांची संख्या सरासरी किती असते शेकडेमध्ये, तर याला आपण लिंग गुणोत्तर असं म्हणतो. तर हे तुम्ही वाचन करा. इथे तुम्हाला संख्या दिसत नसतील क्लिअर, परंतु प्रश्नपत्रिकेमध्ये हातात जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला क्लिअर दिसतात. किंवा पुस्तकमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की हे कसं असेल, तर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये थोडं फेंट दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही नकाशा वाचन कसं येऊ शकतं, कोणता प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो याचा सराव तुमचा होऊ शकतो. यासाठी प्रश्नपत्रिका यांचा अधिक अभ्यास करा आणि जास्तीत जास्त गुण मिळवा. इयत्ता 10वीमध्ये पर्सेंटेजला फार महत्त्व आहे, कारण तुम्हाला चांगलं कॉलेज लागणं गरजेचं आहे, मेरिटमध्ये येणं गरजेचं आहे. या साऱ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे तुम्ही यांचा जास्तीत जास्त सराव प्रॅक्टिस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे उद्याच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आणि खाली एक हाईप बटन येईल, हाईप
HYPE हाईप बटनाला क्लिक करायला विसरू नका. याचा फायदा फक्त एवढाच होतो की व्हिडिओ आवडल्यास आपण हाईप करतो आणि इतरांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. बाकी यामध्ये काही होत नाही, तुमचं नुकसान काही नाही आहे. त्यामुळे व्हिडिओवरती जास्तीत जास्त सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांना फायदा होईल. शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर द्या. हा प्रश्न तुम्हाला हाही प्रश्न 5 गुणांसाठी असणार आहे, 6 गुणांसाठी असणार आहे. कोणतेही 2 प्रश्न द्यायचे आहेत. क्षेत्रभेटीसाठी आवश्यकता स्पष्ट करा. ॲमेझॉन जनप्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि तिसरा जो प्रश्न आहे तुम्हाला किंवा दिला आहे, तिन्हीपैकी तुम्ही 2च प्रश्न लिहिणार आहेत. तर तिसरा प्रश्न तुम्हाला असा विचारलेला आहे की ब्राझील व भारत देशातील लिंग गुणोत्तराची तुलना करा. तर 4 प्रश्न दिले, तुम्हाला 3 नाही 2 लिहायचे आहेत, परंतु 4 दिलेले आहेत. चौथा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन्य प्रकारातील फरक स्पष्ट करा. तर फरक स्पष्ट करू शकता. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच थांबलेला आहे. जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. धन्यवाद. नवीन प्रश्नपत्रिकेसह. दिवाळी सुट्टीमध्ये तुम्हाला कुठल्या विषयावरती चर्चा करायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण एक लेक्चर लाईव्ह पण घेणार आहोत. धन्यवाद.